कुठे दूर तारा, कुठे हा किनारा, सारेच भासे नव्या सारखे. जिथे रात राणी आता दरवळेल, नवा डाव दोघे मांडू तिथे. तुझा हात हाती असो जन्म साथी, नकोया सुखाला तारसे. तुझी साथ असता माझ्या आकाशी, कशी चांदण्याची आरास आहे. अजूनही वाटते मला की अजूनही चांदण्यात आहे. अजूनही चांदण्यात आहे. आजी आजी प्लीज रडू नकोस ग. तू अशी रडतेस की माझं लग्न कधी होणारच नाहीये. असं काय करतेस तू? अरे वा, अगं अगं काय केलंस हे? बाबा मी कुठेही चुकलीये असं नाही वाटत मला. चुकली नाहीयेस तू पोरी, पण समाजात अशा रीती झुगारून नाही देता येत. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं लय कठीण असतं पोरी. देवा, तू आज जशी वागली आहेस ना, त्याचं आम्हाला लय कौतुक वाटतं. पण त्यामुळं आमच्या मोर एक नवीन चिंता उभी राहिली आहे. पुरी, अशा रीतीनं जेव्हा मुलीचं लग्न मोडतं ना, तेव्हा जग कोण बरोबर कोण चूक याचा विचार नाही करत. सगळं पाप पोरीच्या माथी मारून मोकळा होतो. आता अशा परिस्थितीत तुझ्याशी कोण लग्न करणार, भैरवाला ठाऊक. मी तयार आहे लग्न करायला. अनयराजे तुम्ही? विनाशमाव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. विनाशमाव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. टाकले मलक, तुम्ही इथं कशा पाहिजे? आजोबा काय बोलताय तुम्ही? अहो आजी, अगं हा अनय आहे माझा मित्र. तुम्ही काय बोलताय? अगं नाही पोरी, अगं ते सूर्यकांत नौबतांचे लेख आहेत, आपले धाकले मालक अनयराजे. काय? हे बघा, आता जे काही घडलं ते सगळं मी बघितलंय. या सगळ्यात रेवाची काहीच चूक नाहीये. तुम्हाला सगळ्यांना तिचं लग्न होण्याची इतकी चिंता वाटत असेल तर मी करतो तिच्या बरोबर लग्न. टाकले मलक, हे कसं शक्य आहे? शक्य आहे आजोबा. बाहेर लोक खोळंबली आहेत, उगाच चर्चेला पीक येत आहे. तुम्ही असं करा, तुम्ही बाहेर जाऊन सगळ्यांना सत्य परिस्थिती सांगा. त्यानंतर मंडपात जाऊन आपण हे लग्न पूर्ण करू. अहो पण तुमच्या घरच्यांना कळलं तर काय होईल? असं नाही होणार, कारण कुणाला काहीच कळणार नाही. अनय प्लीज. अरे काय बोलतेस तू हे? मी तुझ्याबद्दल कधीच असा विचार केला नाहीये. तू खूप चांगला मित्र आहेस माझा. प्लीज, हे काय बोलतोयस तू? तेव्हा हा धागा बघतेस? हा धागा मला महापूजेच्या दिवशी. नाही राजे, हात पुढे करा. पुजारीजींनी मंदिरात बांधला होता, पण त्याच वेळेला त्यांनी मला अजून एक धागा दिला होता. आणि हे
माझ्या होणाऱ्या बायकोसाठी. तेव्हा आत्ता तो धागा तुझ्या हातात बांधला गेला. तेव्हा मला नाही वाटत की हा फक्त योगायोग असेल. काय आहे? हे सुरक्षा कवच आहे, खास भैरवासमोर सिद्ध केलेलं. हे असं कुठेही ठेवून नाही चालणार. नियतीने आपल्याला असे अनेक संकेत दिलेत रेवा. बाळा, आजवर पाहिलेल्या आयुष्यातून तुला एक गोष्ट सांगतो, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. होय पोरी, अगं आज तुझ्या लग्नाची समधी तयारी झाली आहे. मंडप सजलाय, समधी लोक जमली आहेत, तुला हळद बी लागली आहे. आणि अशा वेळी तुझं लग्न मोडणं यासारखी दुसरी दुःखाची गोष्ट नाही बघ. मी अनय राजेंना ओळखतो. खूप भला माणूस आहे त्यो. मी लग्न करायला तयार. कौशल्ये, अगं माझ्या शंकेला विनाकारण म्हणून डावलत होतीस ना तू. नव्या घटनाक्रमाची सुरुवात झाली आहे. ही एका नव्या नांदीची सुरुवात आहे. एका नव्या नाट्याची सुरुवात आहे. नाटकाचा पडदा उघडण्याआधी वाजणारी शेवटची घंटा आहे. पडदा लवकरच उघडेल आणि त्या नाट्याला सुरुवात होईल. पण त्या नाटकात आपण केवळ प्रेक्षक असणार नाही. तू, मी, रावसाहेब, सूर्यकांत, आपण सगळी पात्र बनून त्यामध्ये वावरणार आहोत. 30 वर्षापूर्वी विधात्यानं हे सगळं असं लिहून ठेवलं आहे. त्यांच्या पाया पडत या. औक्षवंत व्हा, सुखाने संसार करा. रेवा, आज तू जो निर्णय घेतला तो खरंच खूप मोठा होता. पण त्याच बरोबरीने आजच्या कठीण प्रसंगी गावाचा मान राखला तो या तरुणाने. तुझ्या घरच्यांना तुझा खूप अभिमान असेल. इतक्या मोठ्या मनाने गावाची इज्जत ज्याने राखली तो कोण आहे हे तरी आम्हाला पाहू दे.
काय विचार करून हा निर्णय घेतलास? आई, विचार करायला वेळच कुठे होता? तू बघितलंस ना किती घाई गडबडीत हे सगळं झालं ते. एवढा मोठा निर्णय घेताना तुला काहीच नाही वाटलं? मग मी काय करायला हवं होतं? तिथे रेवाच्या घरच्यांचा अपमान होत होता. बाहेर जाऊन त्यांची सगळ्यांसमोर बदनामी होणार होती. मी बघत बसायला हवं होतं का? आपण यातून काहीतरी दुसरा मार्ग काढला असता. दुसरा मार्ग? काय दुसरा मार्ग आई? आपण तुझ्या बाबांशी बोललो असतो, सरनोबत म्हणून त्यांनी मध्यस्थी केली असती. आई, तसं तिचं लग्न झालंही असतं, पण नंतर त्या लोकांनी तिला त्रास दिला नसता कशावरून? आपण रावसाहेबांशी बोललो असतो ना, तुझी मैत्रीण म्हणून त्यांनी स्वतः लक्ष घातलं असतं. म्हणजे कुणाच्या तरी धाकाने त्यांनी हिला चांगलं वागवलं असतं ना. मग आपण आऊसाहेबांशी बोललो असतो, पंचक्रोशीतला सगळ्यात योग्य वर शोधला असता त्यांनी ह्या मुलीसाठी. पण तू का हे लग्न केलंस? कारण मी तिच्यावर प्रेम करतो. जेव्हा रेवा वाड्यात पहिल्यांदा आली आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे सगळ्यांशी बोलली ना. एक मिनिट, माझी आजी इथे काम करते ते केवळ तुमच्यावर असलेल्या निष्ठेपोटी. फक्त मी तुमची माफी मागायला आलीये आणि तुम्ही अपमान करताय माझा. तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो. जेव्हा मध्यरात्री ती मला पोलिसांच्या हवाले करून निघून गेली होती. ऑफिसर, मला काही माहित नाही. या माणसाला ताबडतोब तुम्ही अरेस्ट करा आणि याच्यावर केसही करा. उद्या येतेच मी साक्ष द्यायला. उद्या भेटूया. तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो. मुंबईत नोकरीच्या पहिल्या दिवशी जेव्हा ती मला मंदिरात भेटली, अनय हाय, तेव्हापासून मी तिच्यावर प्रेम करतो. म्हणजे मुद्दामूनच तू हा मार्ग स्वीकारलास? तसं म्हण हवं तर. पण त्या क्षणी हाच मार्ग मला योग्य वाटला. मला आता चिंता सतावते ती घरच्यांची. तुला सगळ्यांचे स्वभाव माहिती आहेत. या सगळ्यातून कसा मार्ग काढणार आहोत आपण? काय मार्ग काढायचा आहे? आई, मी रेवाला घेऊन मुंबईला चाललोय. तर वाड्यात ही गोष्ट कळल्यावर काय गोंधळ उडणार आहे तुला सांगायची गरज नाही. त्यामुळे मी इथून निघून जाणंच योग्य. पण मला नाही योग्य वाटत आहे. म्हणजे आपण पळून का जायचं? आणि काही झालं तरी हा आपला परिवार आहे. हे बघ, आपण घरी जाऊया, सगळ्यांना सविस्तर सगळं सांगूया, समजावूया. तू अजून माझ्या घरच्यांना ओळखत नाहीस. एव्हाना वाड्यापर्यंत बातमी पोचली सुद्धा असेल आणि तिथे एखादं वेगळंच वादळ उठलं असेल. सत्तेचा पहिला नियम बंड तिथल्या तिथेच म्हणून काढायचं आणि सत्तेच्या सुरुवातीच्या काळातच ते करणं फार महत्वाचं असतं. त्या अनैनी त्या नोकराणीच्या नातीसाठी आमच्याशी जो बंड पुकारलाय त्याला ठेचायलाच हवं. त्या ठिणगीला हवा घालून चालणार नाही. वेळेतच तिच्यावर माती टाकायला हवी. ज्या दिवशी ती मुलगी तिचं पहिलं पाऊल या घरात टाकेल तोच तिचा शेवटचा दिवस. अनयराजे, तुम्ही खूप घाई करताय असं नाही वाटत तुम्हाला? बाबा, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मला आता फक्त अनय म्हणा. आणि जर घाईचं म्हणत असाल तर मी माझ्या घरच्यांना खूप चांगलं ओळखतो. ते इतक्या लवकर ही गोष्ट नाही सुटू देणार. नाही, पण मी बोलून बघतो ना त्यांच्याशी. हवं तर माफी मागतो त्यांची.
आणि माझी खात्री आहे ते नक्कीच मला समजून घेतील. दादासाहेब, आपण हे संयमानं हाताळूया. तुम्ही थोडंसं शांत व्हा. नाही राहणार आम्ही शांत. कसे शांत हो सूर्यकांत? अनयनी नाक कापलं आपल्या घराण्याचं. नाही सोडणार त्या मुलीला आम्ही. रावसाहेब, काय करताय तुम्ही? साहेब, त्या अनयनी नाक कापलंय आपलं. आपल्या वाड्यात काम करणाऱ्या एका मामुली स्वयंपाकिनीच्या नातीशी लग्न केलंय. सगळ्या गावासमोर तिला वरमाला घातली आहे. नाही, आमचा विश्वास बसत नाही. काहीतरी गैरसमज होतोय. ताई साहेब, गैरसमज कसला त्यात? आम्ही होतो ना तिथे, स्वतः होतो आम्ही. मंदादेवी पण होत्या, होय की नाही मंदा? हो ना, आम्ही होतो ना तिथे. अहो साहेब, तुम्हाला सांगते, अनयराजे त्या मुंडावळ्यांमध्ये इतके देखणे दिसत होते ना. मंदादेवी, काय बोलताय? विषय काय चाललाय? ताई साहेब, तुम्हाला सांगतो, त्या मुलीने अगदी छोट्याशा गोष्टीचा बाऊ करत स्वतःच लग्न मोडलं. अनयराजे अचानक तिथे आले आणि ते लग्नालाच तयार झाले. मी सांगतो ना, हे आधीच ठरलेलं असणार. अनयराजे मुंबईला असताना. कदाचित त्याही आधीपासून ठरलं असेल. काहीतरी अजूनही चुकतंय. तिथं कपिला होत्या ना? होत्या ना, तिथेच होत्या. त्यांनीच आशीर्वाद दिले नववर वधूला. त्यांच्याच साक्षीने झालं ना हे सगळं. ठीक आहे, मी नाही अडवणार तुम्हाला. पण खरं सांगू, तुमच्या घरच्यांशी बोलल्याशिवाय इथून निघणार नाही. पण बाबा, तुम्ही मला एकदा प्रयत्न तर करून बघू द्या. अहो, त्याशिवाय माझं मन देखील शांत होणार नाही. कसं आहे, शेवटी माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. प्लीज. ठीक आहे, येऊ. साहेब, आम्ही काही नाही केलं. आम्हाला ह्या सगळ्याची कल्पना सुद्धा नव्हती. आम्हाला सगळं कळलेलं आहे. उगाच वेळ पांघरून पेडगावला जाऊ नका. भाऊसाहेब, सोक्ष मोक्षच लावून येतो त्या मुलीचा. रावसाहेब, कुणी कुठेही जाणार नाही. तिथं काय घडलं याची बित्तम बातमी हवी आम्हाला. अनयराजे असं कसं काय वागू शकतात हे कळतच नाहीये बघा आम्हाला. कपिला, साहेब, काका, काय प्रॉब्लेम झालाय पुढे? पावसामुळे दरड कोसळले पुढे. समजा रस्ताच बंद झालाय. मग हा रस्ता मोकळा व्हायला साधारण किती वेळ लागेल? हाव ना बाय, 3-4 दिवस लागतील कदाचित. काय? जाऊ नको, वाड्याच्या दुष्चक्रातून तू सुटणार नाही. जाऊ नको, तुला यावंच लागेल. वाडा तुला जाऊ देणार नाही.